हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आणि आज आपण वटपौर्णिमेला लागणारं साहित्य खरेदीसाठी गेलो होतो। मार्केटमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ काही बनवला नाही कारण खूप गर्दी होती। मी माझं सामान घेतलं आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, वटपौर्णिमे दिवशीचा। सकाळ सकाळी माझी पुरणपोळीची तयारी चालू होती। वडाची पूजा करायला जायचं होतं, त्यामुळे सकाळ सकाळी खूप अशी गडबड होती। थोडाफार व्हिडिओ घेतला आणि वटपौर्णिमा सण म्हटलं पुरणपोळी तर झालीच पाहिजे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणताही सण असून दे पुरणपोळी ही बनली जाते। तर छान आता इथं बघा माझ्या पुरणपोळ्या बनवायच्या चालू आहेत। तर छान वाटते, आज वटपौर्णिमेचा सण आहे। खूप दिवस झालं वाट बघत होतं वटपौर्णिमेच्या सणाची। आणि घरातलं सगळं आवरून आम्ही सगळ्याजणी निघालो आहे वडाची पूजा करायला। आणि आता सध्या आमच्या म्हणजे कॅन्टमध्ये आम्ही मराठी 4 जणी आहे। तर खूप छान वाटते कारण सगळेजण मिळून असं पूजा करायला गेलं ना तर छान वाटतं। मागल्या वर्षी पण होत्या, आता त्या पोस्टिंग गेल्यात। आता ह्या नवीन ताई आल्या आहे दोघी, तर त्यांच्याबरोबर आम्ही पूजा करायला चाललो आहे। आपला कुणाल पण आला होता सोबत। आणि वडाची पूजा करायला थोडंसं आम्हाला लांब जावं लागलं। आमच्या युनिटचं मंदिर आहे ना, तिथं वडाची पूजा करण्यासाठी आम्ही चाललो होतो। तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू आणि बघा आमची आज वडाची पूजा वटपौर्णिमा आम्ही बंगालमध्ये कशा प्रकारे साजरी केली। आणि आता वडाची पूजा वगैरे करून झाली, त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी आरती करून घेतली। आणि आरती करून झाल्यानंतर आपल्याला वडाला 7 फेरे मारायचे होते। आणि इथं खूप छान वातावरण होतं, शांत एकदम मस्त वाटत होतं। आणि आमच्या युनिटचं मंदिर आहे तिथंच आम्ही वडाची पूजा करायला आलो होतो। आणि आमची पूजा ना खूप छान झाली, एकदम शांततेमध्ये पार पडले। जास्त काही गर्दी पण नव्हती, त्यामुळे ना पूजा केली आम्ही व्यवस्थित। चला आता आमची आरती वगैरे झाली, त्याच्यानंतर आम्ही नमस्कार करून घेतला आणि आता 7 फेरे मारतो। हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं, एकमेकीची वटी पण भरायची आहे। तर सर्वजण बोलले आपण पहिल्यांदा ना 7 फेरे मारून घेऊया वडाला, त्याच्यानंतर बसून एका जागेला मग सर्वांना हळदी कुंकू लावूया आणि वटी भरूया।
आता इथं सर्वांची वटी भरायची चालू होती, एक एक करून सर्व आपापल्या वटी भरून घेणार होते. आता अमृताताई आमच्या सर्वांची वटी भरत आहेत. त्याच्यानंतर मी पण सर्वांची वटी भरून घेतो. आणि आमच्या इकडं ना काळे मणी गळ्यामध्ये बांधतात. वडाची पूजा करून झाल्यानंतर 5 जणींच्या गळ्यामध्ये काळे मणी बांधले जाते. पण इथं काय मला काळे मणी भेटले नाहीत, त्यामुळं म्हटलं राहून दे. गावावरून येताना आणायला पाहिजे होते, पण तेव्हा लक्षात येत नाही ना की ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी. पण आता मी पण म्हटलं सर्वांसोबत वटी भरूनच घेते. आणि आमच्या इकडं ना म्हणजे काळे मणी गळ्यामध्ये बांधतात, वटी वगैरे भरत नाहीत. पण बाकीच्यांच्या तिकडे वटी वगैरे भरून घेतात. तर मी म्हटलं चला मी पण तुमच्यासोबत सर्वांची वटी भरते. आणि आता इथं कुणालची आपल्याला लुडबुड चालूच होती. कुणालला आंबा पाहिजे होता खायला, तर सगळेजण म्हटले आता आमच्या वटी भरून झाली की मग तुला आंबा पण आम्ही खायला देतो. तर त्याला म्हणतो ते म्हणजे आपण वडाची पूजा केली तिथं आंबा ठेवला आहे तो घे, पण त्याला तो नको होता. चला आता ह्या ताई आमची वटी भरून घेत आहेत. नातेने पालन केले पित्याने, पण वडिलांचे नाव घेते पत्नी या नात्याने. इंग्लिशमध्ये स्वयंपाक करणाऱ्याला म्हणतात कूक. इंग्लिशमध्ये स्वयंपाक करणाऱ्याला म्हणतात कूक. सदाशिवरावांना केलं 7 जन्मासाठी बुक. देव पार्वती त्यांची संगिनी, संतोषरावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. आणि आता इथं सर्वांनी छान छान उखाणे वगैरे घेतले. आणि आता आम्ही मंदिरामध्ये आलोय. आल्या पहिल्यांदा आम्ही वडाची पूजा करून घेतली, कारण लवकर मुहूर्त होता सकाळ सकाळी. तर म्हटलं आपण मुहूर्तानुसार ना वडाची पूजा करून घेऊया आणि त्याच्यानंतर मंदिरात जाऊया. आमच्या युनिटचं हे मंदिर आहे. राधाकृष्ण, शंकर भगवानजी, हनुमानजी सगळे म्हणजे मंदिरं इथं आहेत. तर आम्ही आता सगळ्या मंदिरात जाऊन पूजा करून घेतो. आणि खूप प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये गेल्यानंतर ना, एकदम म्हणजे प्रसन्न वाटतं. तर चला सर्वांनी मस्त मंदिरात जाऊन पूजा वगैरे केली. आणि म्हटलं थोडं आता इथं छान बसूया आपण, मंदिरामध्ये गारवा वाटतं ना, तर म्हटलं इथं बसूया आपण सर्वजण. आता बसलो आहे. आणि कुणाल आणि आमच्यासोबत दिदी आल्या होत्या, त्यांनी छान आता शूट घेतलं आहे सगळ्या मंदिरांचं. आणि चला तर आम्ही अशी छोटीशी पूजा केली होती. पश्चिम बंगालमध्ये वटपौर्णिमा आम्ही अशा प्रकारे साजरी केली. तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र. किती